चला दर्पण न्यूज. अखेर क्लंबिंग ई टेंडर रद्द. आमरण उपोषणासमोर प्रशासनाचा यू-टर्न. हुपरी नगर परिषदेमध्ये सन 2026-27च्या विकास कामांसाठी काढण्यात आलेले व वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कथित क्लंबिंग ई टेंडर अखेर प्रशासनाला रद्द करावं लागलं असून गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनापुढे नगर परिषद प्रशासनाला माघार घ्यावी लागल्याची चर्चा शहरात रंगली आहे. अखिल भारत हिंदू महासभा शहर हुपरीच्या वतीने या ई टेंडर प्रक्रियेविरोधात नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं. आंदोलनकर्त्यांनी या निविदा प्रक्रियेमध्ये कथित अनियमितता, कृत्रिम क्लंबिंग तसेच विशिष्ट ठेकेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी अटी घालण्यात आल्याचा गंभीर आरोप केला होता. विशेष म्हणजे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन सुरू करून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कोणताही मंडप न उभारता भर उन्हात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे शहरात मोठी चर्चा निर्माण झाली होती. आंदोलनकर्त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त होत असतानाच प्रशासनावर दबाव वाढू लागला होता. दरम्यान अखिल भारत हिंदू महासभेचे उपजिल्हा प्रमुख रमेश भोरे व शहर प्रमुख संजय पाटील हे उपोषणास बसले होते. क्लंबिंग ई टेंडर रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला होता की नगर परिषदेने पूर्वीची ऑफलाईन निविदा प्रक्रिया अधिकृतपणे रद्द न करताच त्याच विकास कामांसाठी नव्याने ई टेंडर प्रक्रिया सुरू केली होती. तसेच स्वतंत्र विकास कामांचं कृत्रिम क्लंबिंग करून कोट्यावधी रुपयांचं एकत्रित टेंडर तयार करण्यात आलं होतं. निविदेमध्ये 80% समान आयटम पूर्ण केलेले असणं, मोठी आर्थिक उलाढाल, विशिष्ट यंत्रसामुग्री व RMC प्लांटची सक्ती यांसारख्या अटी टाकून स्थानिक व मध्यम कंत्राटदारांना स्पर्धेबाहेर ढकलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. तसेच तांत्रिक मान्यता व मंजूर TS नुसार स्वतंत्र स्वरूपात निविदा प्रक्रिया अपेक्षित असताना कृत्रिम क्लंबिंग करण्यात आल्याचा मुद्दाही आंदोलनकर्त्यांनी लावून धरला होता. ऑनलाईन पोर्टलवर सविस्तर अंदाजपत्रक, BOQ नकाशे व तांत्रिक माहिती पूर्णपणे उपलब्ध नसल्याने पारदर्शकतेचा अभाव असल्याचाही आरोप करण्यात आला होता. तसंच या टेंडर विरोधात आमदार अशोकराव माने, मनसे जिल्हा प्रमुख दौलतराव पाटील, हातकणंगले शिवसेना प्रमुख अजितराव सुतार, रफिक मुल्ला, सुभाष कागले, अशोकराव खाडे, नागेश कंदाडे व ठेकेदार संघटनेने ही निवेदनं दिली आहेत. अखेर वाढता जनक्षोभ, उपोषणाचा वाढता ताण आणि आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाला संबंधित क्लंबिंग ई टेंडर रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी व कार्यपद्धतीमुळेच पुन्हा एकदा टेंडर रद्द करण्याची वेळ आल्याची चर्चा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सदर निविदा बेकायदेशीर असल्याचं सिद्ध झाल्याने मुख्याधिकारी अजय नरडे हे उपोषणस्थळी तोंड दाखवण्यासाठीही आले नाहीत. उपोषण करताना पत्र देण्याची जबाबदारी ही शेवट पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यावर आली. उपोषणाचा विषय सामंजस्याने संपुष्टात आणण्यात पोलीस निरीक्षकांना यश आलं. यावेळी अखिल भारत हिंदू महासभेचे विभाग प्रमुख सुहास माने, शहर संघटक दादासाहेब कामते, युवा आघाडी शहर प्रमुख भरत देसाई, उपविभाग प्रमुख संदीप भंडारे, सूर्यकांत रावण, नितीन काकडे, शिवाजीराव शेटके, राजेंद्र उगळे, शुभम पांढरबळे, सचिन माळी, पप्पू लोंढे, योगेश पाटील, रेंदाळ शहर प्रमुख सचिन सादळे, ओंकार जांभळे, निलेश कदम या उपोषणाला शहरातील अनेक संघटनांनी व नागरिकांनी सह्या करून पाठिंबा जाहीर केला. या निर्णयानंतर आंदोलनकर्त्यांनी याला जनशक्तीचा विजय असल्याचं म्हटलं असून जनतेच्या हक्कासाठी सुरू केलेल्या लढ्याला अखेर यश मिळालं अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.